नमस्कार, उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत। आज मी पापडाची चटणी बनवते। हे बघा, हे पापड तेलात घालते, तळून घेते आधी। हे पापड तळले मी काढून घेते। पापड झाले माझे तळून। आता मी शेंगदाणे, हे बघा, चटणीसाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, डाळी, लसूण, कढीपत्ता। मिरची कापली मी। आता लाल मिरची पावडर घालणार आहे ना, म्हणून मग 2च मिरच्या घातल्या मी। ते घालते आता मी डाळ्या घालते। आता लसूण घालते। लसूण मिरची एकत्र लसूण काढते मी। आता लसूण, हिरवी मिरची मी दोन्ही एकत्र घातलं होतं। आता काढून घेते। त्यानंतर मी कढीपत्ता घालते। आता कढीपत्ता घालते। कढीपत्ता मस्त कुरकुरीत तळला, आता एकदम छान कुरकुरीत झाला, तळून झाला। आता ह्याला मी काढून घेते। आता पापड ना असे तुकडे करून घेते पापडाचे, असे हाताने। ते चटणी करायची ना, त्याची हाताने होऊन जातात। आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचे, पापड दिसले पाहिजे ना। थोडीशी मी किंचित हळदी पावडर घालते अशी, आणि ही मिरची पावडर घालते। जास्त पाहिजे तर जास्त घालायची, आपण मी थोडीच घालते। आणि थोडं हे जिरा पावडर, धना पावडर आहे थोडीशी, ती घालते, स्प्रिंगर करते बस। असं थोडासा गरम मसाला, हे मीठ, तर मी सगळं ना ह्याच्यात घालणार आहे: शेंगदाणे, डाळ्या, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची। आता हे ह्याच्यात घालणार। हे सगळे एकत्र झाले। आता झाली चटणी, पापडाची चटणी। मी मोठे पापड ठेवले, तुम्हाला कमी बारीक करायचे असेल तर
ठीक आहे, माझ्या मुलांना असे आवडतात म्हणून मी थोडे मोठे मोठेच ठेवले. माझ्या मुलाची फरमाईश होती, त्याने म्हणे मम्मी आज पापडाची चटणी करतो, मग मी चटणी केली त्याच्यासाठी. अशी चटणी बनवली, चिवड्यासारखी चटणी ही. अशी आधी वरण भाताबरोबर खा, अशी पोळी भाजीबरोबर, पोळी खाता येणार नाही तर वरण भाताबरोबर खूप छान लागते. मी वरण भात केला, वरण भाताबरोबर माझ्या मुलाला मी अशी चटणी बनवली. माझ्यासारखी चटणी करून बघा, आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ बघितल्याबरोबर थँक्यू, धन्यवाद.